अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर नमस्कार मित्रांनो. आजच आपण मनी प्लांट मध्ये ही एक वस्तू ठेवा की ज्याच्यामुळे घरामध्ये पैसाच पैसा बसेल. मनी प्लांट हा बहुतेक घरामध्ये सापडेल, पण माहिती अभावी लोकांना मनी प्लांटचा योग्य लाभ घेताच येत नाही. मग मनी प्लांट मध्ये असं म्हणतात की साक्षात धनाची देवी जगत लक्ष्मी आपला वास करत असते. तर तुम्हाला ही एक गोष्ट मी सांगू इच्छिते की जो व्यक्ती या मनी प्लांटची योग्य पद्धतीने काळजीपूर्वक देखभाल करतो, त्याच्या घरामध्ये कधीही धनाची कमी होत नाही. आपण मनी प्लांट मध्ये अशी कोणती वस्तू ठेवल्याने घरामध्ये बक्कळ पैसा येऊ शकतो? तसेच मनी प्लांट कोणत्या दिशेला ठेवल्याने त्या घराची प्रगती लवकरात लवकर होते आणि त्या संबंधीचे कोणते नियम आहेत, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हिरवेगार मनी प्लांट जर असेल तर अशा घरात कधीच धनाची कमतरता भासत नाही आणि अशा घरामध्ये चहूबाजूंनी पैशाची आवक वाढते. म्हणून आपण मनी प्लांटचे छोटेसे उपाय जाणून घेणार आहोत. तर मनी प्लांट हा शुक्राच्या संबंधित सुद्धा मानला जातो. शुक्र ग्रह हा सुख समृद्धी, जीवनातील प्रगती, प्रसिद्धी इत्यादींचा तो कारक आहे आणि तो आपल्याला समृद्धी प्रसिद्धी प्रदान करत असतो. जर घरामध्ये योग्य दिशेला मनी प्लांट असेल तर शुक्र देखील आपल्यावर प्रसन्न होतो. तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे म्हटले जाते की घरात मनी प्लांट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते, नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि संपत्ती वाढते. तसेच मनी प्लांटची पानं जितकी हिरवी असतील तितके आपल्या घराला फायदेही मिळतात. पण वास्तूमध्ये हे रोप लावण्यासाठी सुद्धा काही नियम देण्यात आले आहेत आणि या नियमांची काळजी जर तुम्ही नाही घेतली तर संपत्ती वाढण्याऐवजी आर्थिक संकटांना तुम्हाला सामोरे जाऊ लागू शकते. तर घरामध्ये मनी प्लांट लावले तरी फायदाच होत नसल्याची तक्रार खूप जण करत असतात. जर तुमची ही अशीच तक्रार असेल तर मनी प्लांट लावण्याचे फायदे का मिळत नाही असा प्रश्न जर तुमच्या मनात सारखा पडत असेल तर तर त्याचं उत्तर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर या मनी प्लांटचा तुम्ही पुरेपूर फायदा कसा घेऊ शकता हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि कोणती वस्तू ठेवल्याने घरामध्ये धन वाढते हे देखील आपण आता पाहणार आहोत. नावाप्रमाणे मनी प्लांट म्हणजे पैशाचे झाड आहे आणि ही वनस्पती जितकी हिरवी तितकीच घरामध्ये श्रीमंतीचे आगमन हे वेगवान होत असते. मनी प्लांटची पानं जर पांढरी किंवा फिकट होऊ लागली तर ते अजिबात चांगले मानले जात नाही. जमिनीवर उगवणारे वेल हे दोषकारक मानले जातात. तर आपल्या या व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हा सर्वांना विनंती आहे की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सर्वांच्या इच्छा स्वामींच्या कृपेने पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि या व्हिडिओला सुरुवात करते. तर तर मनी प्लांटच्या झाडावर पैसा खर्च होत नाही, पण एखादे रोप घरामध्ये लावून पैसा आला तर नक्कीच प्रत्येकाला ते लावावेसे वाटेलच आणि आजकाल तेच होत आहे. मनी प्लांट तुम्ही पाहिलेच असेल, आजकाल अनेकांच्या घरात हे रोप पाहायला मिळते. कारण असे मानले जाते की हे रोप लावल्याने लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही. मनी प्लांटचे रोप घराच्या आग्नेय दिशेला लावावे, कारण या दिशेचा स्वामी आहे गणेश आणि शुक्र ग्रह आहे आणि गणेश सर्व संकटे आणि अडथळे दूर करतात आणि शुक्र घरामध्ये धन समृद्धी आणि सन्मान वाढवतात. म्हणूनच हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही जेव्हा जेव्हा मनी प्लांटचे रोपण करत असता तेव्हा घराच्या आतमध्ये आग्नेय दिशेला लावा आणि घराबाहेर लावू नका. असं जर तुम्ही केला तर पैशाची कमतरता तुम्हाला कधीच भासणार नाही आणि सर्व अडथळेही दूर होतात. तर घरामध्ये नेहमी मनी प्लांट दुसऱ्याचे चोरून गुपचूप लावून आणले पाहिजे, हे खूपच शुभ परिणाम देते. एखाद्या धनश्रीमंत अफाट संपत्ती असलेल्या व्यक्तीकडून ते चोरून आणावे. चोरून म्हणजे त्या व्यक्तीला माहीत न होता चोरून आणावे. त्यामुळे आपली संपत्ती त्या माणसासारखीच म्हणजे ज्यांच्या घरातून आपण तो प्लांट आणलाय त्यांच्याप्रमाणे आपली संपत्ती वाढत जाते असं म्हणतात आणि हे खरंच आहे. तर जर समजा मनी प्लांट जर पाण्यात लावले तर त्यांच्या मुळांना कधीही दुसऱ्याच्या नजरेत येऊन देऊ नका.
तुम्ही काचेच्या अथवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये जर लावून ठेवले असेल, तर बॉटलला कापडाचे आवरण अथवा प्लास्टिकच्या पिशवीचे आवरण लावून ठेवा आणि त्यावर लाल रिबन बांधून ठेवा, जेणेकरून त्यांची जी मुळे आहेत ती लपली जातील आणि ती कोणाच्याही नजरेत येणार नाहीत. तसेच जर लाल रिबीन आपण बांधली, तर लाल रिबीन बांधल्याने काय होतं, तर मनी प्लांटची शक्ती ही कित्येक पटीने वाढते. त्यामुळे जर मनी प्लांटवर वास्तुशास्त्राचा अनुसार लाल रिबीनीला बांधण्याचा सल्ला देतो. तर मनी प्लांट घरातील सुख समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी मनी प्लांट हा नक्कीच लावला पाहिजे. तर मनी प्लांट मध्ये जर तुम्ही 2 चमचे कच्चे दूध टाकला किंवा मनी प्लांट मध्ये दररोज नित्यनियमाने जर 2 चमचे, फक्त 2 चमचे कच्चे दूध म्हणजेच न तापवता दूध जर टाकला, तर मनी प्लांट अजून खुलून दिसतो आणि त्याला पाणी घालताना ते पाणी पिण्याचे शुद्ध असावे. त्या पाण्यामध्ये तुम्ही बटाट्याचा रस सुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा मनी प्लांट आपले चांगलेच बहरते. मनी प्लांटची काळजी ही कमी घ्यावी लागते. मनी प्लांटला पाणी देखील खूप कमी लागते. तसेच सूर्यप्रकाशही खूप कमी लागतो आणि ते कमी जागेत वाढते. आणि मनी प्लांट वर्षभर हिरवे राहते. मनी प्लांट लावताना कोणत्या गोष्टीचे पालन करावे, तर वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट उत्तर दिशेलाही लावता येतो. स्वयंपाकघरात वास्तुशास्त्रानुसार रोप ठेवायचे असेल, तर ते आग्नेय दिशेला ठेवावे आणि मनी प्लांट कधीही उत्तर पूर्व दिशेच्या मध्यभागी अजिबात लावू नका. ही दिशा खूप शुभ मानली जाते, परंतु या दिशेचा स्वामी गुरु आहे आणि मनी प्लांट हा शुक्राशी संबंधित आहे आणि गुरु आणि शुक्र यांच्यातील नकारात्मक संबंधामुळे घराच्या या दिशेला लावलेल्या मनी प्लांटला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. तर मनी प्लांट तुम्ही खरेदी करून देखील तुम्ही लावू शकता किंवा मग चोरून आणणे तर योग्यच मानले जाते. तर आपली संपत्ती देखील वाढते आणि मनी प्लांटची पाने जर समजा सुकत असतील, तर ती ताबडतोब काढून टाका आणि मनी प्लांटचे वेल जमिनीला स्पर्श होणार नाहीत याची मात्र तुम्ही काळजी घेतली पाहिजे. त्याऐवजी तुम्ही काय करा, की दोरी बांधून वेल दोरीला गुंडाळा आणि मनी प्लांट वरच्या दिशेला जाईल अशा पद्धतीने ती दोरी बांधून घ्या, जेणेकरून मनी प्लांट हा वाढतच जाईल. तर मनी प्लांटचा वेळ वाढल्याने संपत्ती आणि समृद्धी मिळते, तसंच आपल्या करिअरमध्येही आपली प्रगती होत असते. मनी प्लांटचे वेल जर जमिनीवर राहिल्यास आर्थिक नुकसान सहन करावे लागते आणि समृद्धीमध्ये सुद्धा आपल्या अडथळे निर्माण होतात. मनी प्लांटचा पुरेपूर फायदा जर तुम्हाला घ्यायचा असेल, तर मनी प्लांटमध्ये कोणती वस्तू आहे जी टाकल्याने तुमच्या घरात धनाची कमतरता कधीच भासणार नाही, तर मनी प्लांटमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे समजले जाते. त्यामुळे मनी प्लांटमध्ये देखील तुम्ही ₹1 नाणं किंवा मग ₹2 नाणं, ₹5 नाणं असं शिक्के जे आहेत ते मनी प्लांटच्या कुंडीमध्ये पुरून ठेवा. पैशाकडे पैसा हा खेचला जातो, हे शाश्वत सत्य आहे. जेणेकरून तुमच्या घरात धनाची कमतरता कधी भासणार नाही. कुठल्याही मार्गाने घरात सतत पैसा येत राहील, पैशाची आवक वाढेल. मनी प्लांट जसे जसे वाढत जाईल तशी तशी तुमच्या घराची प्रगती होत राहील. मनी प्लांट हा नावाप्रमाणे पैसे लावल्यासारखे तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढेल आणि त्यामुळे हा उपाय तुम्ही जरूर करून बघा. कामाच्या ठिकाणी जर मनी प्लांट लावला, तर ते अत्यंत शुभ मानले जाते. त्यासाठी हिरव्या किंवा निळ्या काचेच्या बाटलीत मनी प्लांट ठेवा. त्यामुळे पैसा आकर्षित होतो आणि प्रगतीचे नवीन मार्ग तयार होतात. त्याच वेळी या वनस्पतीला थेट सूर्यप्रकाशापासून थोडं दूर ठेवा आणि खिडक्यावर सजावटीसाठी घराबाहेर तुम्ही लावू नका. का? कारण असे केल्याने झाडाची वाढ खुंटते आणि लोकांच्या लक्षात येण्याची भीती ही असते की वास्तुशास्त्रानुसार कोरड्या मनी प्लांटला दुर्दैवाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे मनी प्लांट लावताना हा तुम्ही विचार करा की तो थेट सूर्यप्रकाशामध्ये मनी प्लांट लावू नका. मनी प्लांटचा आणखीन एक फायदा आहे की मनी प्लांट हवेपासून विविध प्रकारच्या अशुद्धी काढून टाकतो आणि त्यासाठी देखील मनी प्लांटला ओळखले जाते. मनी प्लांट मुळे घरामध्ये ऑक्सिजन वाढतो आणि ऑक्सिजन तयार करण्याची आश्चर्यकारक क्षमता मनी प्लांटमध्ये असते. आपल्या घरासाठी नशीब हे तणाव आणि निद्रानाश दूर करण्याचे उपयुक्त असल्याचे आढळते. घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी सुद्धा मनी प्लांट लावले जातात, कारण हे शुक्राचे घटक आहेत. मनी प्लांट लावून पती पत्नीचे संबंध देखील सुधारतात, त्यांच्यामधील भांडणे कमी होतात. फंग शुईच्या मते हे झाड आनंद आणि
समृद्धीचे प्रतीक आहे. मनी प्लांटचे रोप कोणी मागायला आले तर मात्र चुकूनही देऊ नका. हे रोप देण्यास त्वरित तुम्ही नकार द्या. संध्याकाळी त्यावेळी तर मुळीच हे रोप कुणाला देऊ नका संध्याकाळच्या वेळेला. त्यामुळे आपल्याला आर्थिक नुकसान किंवा आर्थिक चणचण ही भासू शकते. याचे खूप वाईट परिणाम होतात आणि हे रोप इतरांना अजिबात तुम्ही देऊ नका. कारण असे मानले जाते की असं केल्यानं शुक्रदेव देखील क्रोधित होतात आणि शुक्रदेवाच्या कोपामुळे अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. तसेच एक गोष्ट लक्षात ठेवा की मनी प्लांटच्या जवळ शुक्र ग्रहाचे शत्रू ग्रह जसे कोणते सूर्य, मंगळ किंवा चंद्र या ग्रहाची रोपं नसावीत. मनी प्लांटचा मग काहीच फायदा होणार नाही. जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर मनी प्लांट लावण्यापूर्वी तुम्हाला योग्य दिशा माहीत असणे खूप आवश्यक आहे. ती आपण पाहिली आहे आणि त्यामुळे घरामध्ये मनी प्लांट लावायचा जर असेल तर अग्नेय दिशेला लावावा आणि या दिशेला मनी प्लांट लावणे हे खूपच शुभ मानले जाते आणि त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येते आणि त्यासोबतच ईशान्य दिशेला मनी प्लांट लावणे हे शुभ मानले जाते. कारण या दिशेला मनी प्लांट लावल्याने देखील कोणत्याही अडचणी किंवा आर्थिक अडचणी येत नाहीत. तर मनी प्लांट समोर अशी रोपे ठेवू नका. काही लोक मनी प्लांट समोर काटेरी झाडं लावतात, पण अशा परिस्थितीत मनी प्लांट फुलतो पण त्याचा तुम्हाला विशेष फायदा असा काही होत नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही मनी प्लांट लावला असेल तर समोर कधीही काटेरी झाडं लावू नका. उदाहरणार्थ गुलाब किंवा मग कोरफड अशी झाडं अजिबात लावू नका. यासोबत मनी प्लांटच्या समोर अशी झाडं लावू नये ज्याचा संबंध हा मंगळ आणि सूर्यग्रहाशी किंवा चंद्राशी आहे. कारण शुक्राचा प्रभाव जो आहे तो मनी प्लांटवर असतो असे मानले जाते. त्यामुळे शुक्राचे चंद्र, सूर्य आणि मंगळ यांच्याशी प्रतिकूल संबंध आहेत. त्यामुळे मनी प्लांटच्या शेजारी जे काय ह्या ग्रहाशी 3 ग्रह जे मी तुम्हाला सांगितले आता चंद्र, सूर्य, मंगळ या ग्रहाशी रिलेटेड जे वृक्ष किंवा असतील झाडे ती अजिबात लावू नका. मनी प्लांट कोणालाही देऊ नका. मनी प्लांटची फांदी तोडून ती एखाद्याला त्याच्या घरात वाढवण्यासाठी अजिबात देऊ नका. कारण असे केल्याने तुम्हाला आर्थिक समस्या उद्भवू शकतात. तुमच्या मनी प्लांटला इतरांना कोणालाही स्पर्श कधीच करून देऊ नका किंवा ते कापून देऊ नका. कारण त्याद्वारे तुमचे पैसे तुमच्याकडून हिसकावून जातील आणि दुसऱ्या व्यक्तीला मिळतील. त्यामुळे या गोष्टींची तुम्ही पुरेपूर काळजी घ्या. आजचा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असेल आणि उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करायला विसरू नका. कारण असे उपयुक्त व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.